बोलेन जैसे चेष्टे सुद्धाधीन दारुयंत. कळसूत्रीला एक भावली असते आणि ती भावली समोर असते आणि कळसूत्री तिला जोडलेली असते आणि कळसूत्री जशी आपण हलवा तशी ती भावली हलते. कसंही फिरवलं तरी ती त्याच पद्धतीने फिरवते. असं ज्ञानेश्वर माऊली निवृत्तीनाथांना म्हणतात की तुमच्या कृपा अधीन हा ग्रंथ लिहिण्याचं कार्यही जसं कळसूत्री फिरते तसं तुमच्या ज्ञानाच्या प्रकाशाच्या जोरावर मी जे कार्य करतो आहे त्याचे जे सूत्रधार आहात ते तुम्ही आहात. म्हणून आपण जे ज्ञान सांगतो त्याचे सूत्रधार असतात ते आपले गुरु असतात. या ठिकाणी अशा गुरूंना वंदन करून मी कथा सांगायला सुरुवात करत आहे. तर दुधोमी नावाचा जो राक्षस आहे आणि त्याच्या मृत्यूची कथा कुणाच्या हाती मृत्यू होणार आहे हे सांगत असताना या ठिकाणी दुधोमी नावाच्या राक्षसाला यमाकडे गेल्याच्या नंतरही मृत्यू कसा होणार आहे असं विचारल्याच्या नंतर तो म्हणतो की हे गिराईक असं तसं मरणार नाही. याचा वध वालीच्या हाती होईल आणि 21 वर्ष जेवण न करता काही न खाता ज्यावेळेस या दोघांचं युद्ध होईल आणि त्याच वेळेस हा जो दुधोमी नावाचा राक्षस आहे तो मारला जाईल. आणि ही कथा हा संवाद यावर आहे की ज्यावेळेस प्रभू रामचंद्र विचारतात की वालीचा आणि सुग्रीव या दोघांमध्ये वाद का झाला, या दोघांमध्ये एवढा द्वेष का झाला आणि दोघं तर बंधू आहेत. त्याच्यानंतर असं विचारल्याच्या नंतरचा हा पुढे पसरलेला संवाद आहे. पुढे ऐकोनी दुधोमी युद्धवाना गाड्या करता का गाड्या मोटरसायकली सन्मुखाला ते आपला रागे गगना भुभुकारे. आणि त्या समोर हा दुधोमी नावाचा जो राक्षस आहे तो जोरात उड्डाण केले करून आकाशामध्ये जाऊन परत खाली येऊन युद्धासाठी गर्जना करत आहे. प्रत्येक युद्ध करताना एक त्याच्या अगोदरचे काय म्हणतात ते शकून अपशकून किंवा काही चिन्ह असतात. समजा जर आपल्याकडे युद्ध करायचं म्हटलं तर अगोदर संकेत येतात. महाभारताच्या वेळेसही प्रभू रामचंद्राच्या वेळेसही म्हणजे जेवढी युद्ध झाले त्याच्या वेळेसही काही शकून अपशकून आणि चिन्ह सांगितली जातात. तसं ज्या वेळेस युद्धाची गर्जना करायची त्यावेळेस हा दुधोमी राक्षस वर उडी मारून खाली येऊन युद्धासाठी गर्जना करतो. पुढे ऐकता भुभुकार आरोळी दुदंबीची बैसली कानटाळी मने वानर हा महाबळी केविया कळी संग्रामी. आणि या ठिकाणी तसा हा जो आकाशात उडान केला आहे तो वालीनं केलेला आहे. आणि वालीचा आकाशातून उडान केल्याच्या नंतर जे युद्धाची साठी जी पुकार आहे ती ऐकल्याच्या नंतर हा दुधोमी
रक्त ओकलं त्याने आणि जीव गेला आणि त्या रक्ताने भूमी सध्या अशुद्ध होती. अशुद्ध होणी भूतळीच ना. ते अशुद्ध म्हणजे शरीरात शुद्ध रक्त आणि अशुद्ध रक्त. आपलं हार्ट असतं त्याच्यामध्ये 2 पार्ट असतात. एक शुद्ध रक्त शरीराला पुरवठा करणं आणि परत तेच अशुद्ध रक्त परत वापस आणणं. ही जी अशी चक्र असतं आपल्या हृदयाचं, तशा पद्धतीने ह्याचा अशुद्ध रक्त जमिनीवर पडला आणि जमीनही अशुद्ध झाली. हा शुद्ध नव्हता कारण हा राक्षस होता, वाईट विचाराचा, म्हणून शुद्ध रक्ताऐवजी याला अशुद्ध रक्त असा शब्द प्रयोग. त्या दुर्दमीचे कलेवर कैलास प्राये महाथोर श्रीरामा पाहे पासाचार अति दुर्धर सुरनरा. अति दुर्धर सुरनरा याच्या कलेवर, त्याचा कलेवर कैलासासारखं होतं. कलेवर म्हणजे शरीर असतं ना, तर त्याचं शरीर, कलेवर शब्द वापरला कारण मृत देह होता, पर्वतासारखं होतं. म्हणजे तो जो पर्वत होता कैलास पर्वत त्याच्यासारखं भारी आणि दुर्धर म्हणजे शक्यतो ज्याला सहजासहजी घात करता येत नाही. काय दुर्धर सैन्य, आपण म्हणतो काय बलाढ्य माणूस आहे. चांगला एखाद्या रणांगणात उतरला किंवा कुस्तीपटामध्ये जर उतरला तर 4-5 जणांना एकटा आहे आणि लोक भीतात. तसं हा दुर्धर पालीला मारलेला आहे आणि खाली पडलेला आहे त्याच्याकडे. प्रभू रामचंद्र भगवान झाला असेल तर मी माफी मागते.